हा. काय काम करू दे तो काय का लय लाडाला नको येऊ मी त्याचं ते बटनाचं पण काढून ठेवलंय त्या दिवशी. नमस्कार मंडळी, आज शेतात जायचं आहे म्हणून एवढी घाई गडबड चालली माझी. तर पण म्हणलं मनुड्यांना थोडंसं खायला टाकून जाऊया म्हणजे येईपर्यंत टेन्शन नाही. आता रानात पोचलो पण चिकचिकीमुळं रस्ता थोडासा रानात जाईपर्यंत खराब झाला आहे. तर मी थोडंसं मागच उतरले आणि तण बघा एवढं झालं आहे ना. तर ह्या तणावर म्हणजे ह्या गवतावर आम्ही औषध मारण्यासाठी आलो आहे शेतात, तणनाशक. तर पावसाने आज उघडीप दिली 2 दिवसातून, त्यामुळं म्हणलं औषध मारून घेऊ. कारण पाऊस परत जर लागला जास्त तर एवढं म्हणजे ना तण जे आहे ते खूप मोठं होईल, मग त्रास होईल, परत खुरपावं लागेल. आणि परत आम्ही उद्योग केला आहे बघा काय, तर कटांनी अशी मका लावली. आता त्या मक्याचं काय गंमत होती ना ते पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर मी असं केलं होतं, म्हणलं बघू प्रयत्न करून, एवढी छान मका उगवली, औषधाने जाईल ती, त्यामुळं नकोसुद्धा वाटत होतं. म्हणून मी अशी एक जुनी साडी त्याच्यावर अशी झाकत होते. पण थोडंसं ट्राय करून बघितलं, पण वारं पण एवढं होतं. मी पण पहिल्यांदाच असा प्रयोग करत होते, पण हे म्हणले नको, नाही तुला जमणार आणि एवढ्या रानाला कुठं बसणार आहेस अशी झाकत, काय होईल ती होईल. मग मी ते काम तिथंच सोडलं आणि यांनी मग औषध मारायला सुरुवात केली. मग त्यांना म्हणलं मी तुम्हाला मी पाणी देते, कारण आज लाईट होती म्हणून आम्ही आलो होतो का, तर म्हणजे पाणी आम्हाला जास्त सोयीचं होईल म्हणून. पण लाईटीने पण आज आमची अशी गंमत केली ना, काय तुम्हाला सांगू. आता बघा काय करावं लागतं आहे ते, कारण आज वातावरण बघा एवढं असं छान झालं आहे ना. आणि निसर्ग खरंच म्हणजे तशी मी नशिबाने, मला आवडतं निसर्ग हा, असं शेत रान झाडं हे सगळं. आणि गंमत बघा आमची काय केली लाईटीने. पाणी मात्र आज शेंदून काढावं लागलं. आणि एक गोष्ट आठवत होती, अगं बुडबुड घागरी, माझी बादली काय लवकर बुडतच नव्हती. पण आम्हाला पण काय माघार घ्यायची नव्हती आज, त्यामुळं आम्ही म्हटलं नाही काही हो, पावसाने आज आपल्याला उघडीप दिली ना, पण आज पाणीच म्हणजे औषधच मारायचं आणि तरच जायचं. तर ह्यांना म्हणलं थांबा, आता मी पण थोडंसं पाणी शेणते, मला पण थोडंसं अनुभवायचं आहे. म्हणजे पहिली माणसं आपली जुनी कशी पाणी शेंदायची अशी आणि लांबून लांबून डोक्यावर व्हायची. पण माझी बादली काय लवकर बुडायचं ना, त्यामुळे ना हे पण एवढे वैतागलेले आणि मी पण वैतागलेली. शेवटी बिचारी कशी बशी बुडली. असं करत आम्ही औषध मारलं, शेतातलं काम आवरून ते आटपून घरी आलो. आणि नंतर घरी आल्यानंतर अर्धा तास एक आराम केला. आता जास्त आराम करायला वेळ नव्हता एवढा. मग आता म्हणलं चला आता गुळाचा चहा मस्त कडक कडक पिऊ. तर मला गुळाचा चहा फार आवडतो, त्यामुळं मी 1 दिवसाआड तरी करतेच. रोज करायला सुद्धा काय हरकत नाही, पण एवढं असं पटकन असं लक्षात येत नाही. सकाळची घाई गडबड असते कामाची ना, त्यामुळं. कारण पोरी चहा करतात सकाळच्या, त्यामुळं मग मी तर आता कोरा चहा करणार आहे, म्हणजे बिनदुधाचा. त्यामुळं बिनदुधाचा चहा म्हणलं ना की चहा पावडर थोडीशी कमी टाकावी लागते, नाहीतर एकदम कडू कडू चहा होतो. आणि ह्याला जास्त वेळ काय उकळवायची गरज नाही, कारण कोरा चहा असल्यामुळं. आता कधी विलायची टाकायची, कधी हे पण टाकायचं, सुंठ पावडर टाकायची. ते सगळं मी टाकलं, सुंठ पावडर आलं आणि थोडीशी दालचिनी टाकली. मला खूप आवडतो तसा चहा. फ्यूज गेलाय काय मग? तिन्ही फ्यूज चालू आहेत का? काय होतंय काय माहिती. पाणी भरलं नाही सकाळपासून अजून. गायांचं आमचं घरातलं कुठलं टाक्याही भरल्याच नाहीत, कारण लाईटच. हा बघू काय एकदा दाबून, नाहीतर खांबावच भर आले असेल मग. हा बघू चालू करून, आता परत एकदा चालू करून बघू होतंय का. नाही तर ट्रिपच होती मोटर, 2-3 वेळा चालू केली पण बंद पडते लगेच 2 मिनिटातच. बघू एकदा चालू करून. मेन तारांना आहे ना, मोठ्या झाडांचं फांद हे झालं ना, घासलं ना, तर तारा तुटत्यात. काल मेन लाईनच तुटली, सगळा जाळ होत होता. ती जोडलं आहे आता वायरमॅननी, पण आता आमची मोटर का चालू आहे ना, बघू काय होतंय. तुम्ही त्याचं ते बटनाचं पण काढून ठेवलंय त्या दिवशी.
हे असं म्हणल्यावर रिस्कीच आहे की पावसाळ्यात. झाली चालू. हा हा चालू होती पण बंद पडते लगेच. बघू आता काय होते. आज घोटाळा झाला होता काहीतरी मेन लाईनीचाच. त्यामुळं वायरमॅनने सगळं जोडून घेतलं होतं. पण एक आमच्या डिपीतला फ्यूज आहे तो व्यवस्थित बसला नव्हता. त्यामुळं मोटरा चालूच झाल्या नव्हत्या आमच्या. आणि त्यात आम्ही सकाळी आज शेतात गेल्यामुळं ना आमचं पाणी पण भरलं गेलं नव्हतं. म्हणजे टाक्या घरात कुठलंच पाणी भरलेलं नव्हतं. त्यामुळं यांना थोडं म्हणजे जमतं बरंचसं तसं लाईटीची काय कामं, कुठं फ्यूज टाकणं, कुठं काय तसलं थोडी थोडी कामं जमतात. मग घरी आल्यावर ह्यांनी फ्यूज टाकला आणि व्यवस्थित तो बसवला. त्यामुळे मोटरा चालू झाल्या. आता टाक्यातनं पाणी लावले. पाण्याशिवाय कुठलीच कामं होत नाहीत हो लवकर. मग त्यामुळं पाणी हेच करावं लागतं. मग यांनी सुद्धा मला थोडीशी मदत केली इथं कांदा निवडण्यात. एकमेकांना अशी मदत केली ना कामं कशी पटपट आवरतात. मग इथं राहिलेलं जे सगळं होतं इथं खराब जे कांदे काय सगळं टालपार. आता म्हणलं चला हे आता लांब उचलून फेकून देऊ आणि नंतर मग नाहीतर सगळं तसंच कचरा सगळा वाहत राहील. आणि कांदा कसा नाशवंत असल्यामुळे ना जास्त घेतला ना की म्हणजे खराबच होतो. त्याला वरची वर स्वच्छच करावा लागतो. पण आपण काय करतो स्वस्त असं काय मिळलं की घेतो. पण चला असू दे आता झालं. त्याशिवाय लाड करत तरी बरं हा तर मग काम करू दे बाबा. तर पाऊस येईल पाऊस डुबू सर पाऊस येईल सर माग सर माग सर माग सर माग सर का फिसू तुझी काय गाय आहे ग. आमची फिसूची बघा आमच्या फिसना जाणार. तर शाबू आणलाय शेंगदाणं आणि वरे. वरे ह्या एकादशीला चालतो म्हणजे एकादशीला चालतातच विठ्ठलाच्या वरे. फक्त महादेवाच्या उपवासाला कुठल्याच वरही चालत नाहीत. तर आता हे भिजायला घालायचं आहे शाबू आता म्हणजे सकाळ चांगला भिजेल आणि खिचडी एकदम अशी मऊ मऊ होईल. आहे ना फिसू आमची फिसू बघा. आमच्या फिसूला लय गाय झाली सगळी. होय भूक लागली बाबूला आमच्या. द्यायचंय कुर्ती का दूध आणते आपल्याला दूध आणते प्यायला दूध आणते. थांबा जरा. घरात शेंगदाणा शिल्लक होता म्हणून अर्धाच किलो आणलाय. आणि शेंगदाणा पण एवढा महाग झाला आहे ना 150 रुपये किलो शेंगदाणा आत्ता झाला आहे. डायरेक्ट 130-120 होता तो डायरेक्ट 150 रुपये किलो. आणलं का दूध. आणि जा दूध आणलं बाबूला. कसं पितंय दूध. त्याला भूक लागली होती ना लय. आता संध्याकाळचं जेवण भांडी गॅस कट्टा सगळं आवरून झालं. आता माझा आजचा दिवस असा होता पूर्ण. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक एक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन